एका आदरणीय चीफ जस्टिसच्या घरच्या लग्न सोहळ्याला मी मुख्यमंत्री या नात्यानं खास आमंत्रित म्हणून गेलो. माझ्या उपस्थितीने सोहळ्याचा आनंद वाढावा अशी अपेक्षा होती. मला मान देण्यासाठी माझ्या राज्याचे अनेक डिग्निटरीज उठून उभेही राहिले, पण त्यांच्या उभं राहण्यानं माझं समाधान झालं नाही. मला तो एक बसून राहिलेला माणूस खट माझ्या डोळ्यात एखाद्या खाण्यासारखा कोण आहे हा, जो 12 कोटी जनतेचा सर्व असलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर उठून उभा राहत नाही? कोण आहे हा? कधी एकदा त्याचा पान उतार करून माझा गेलेला सन्मान खेचून आणतोय असं झालं होतं मला. त्याचा अपमान करण्यासाठी मी उतावळी झालो होतो. कोण आहे, कुठला, त्याचं वय काय, काही जाणून घ्यायची मला इच्छा नव्हती. माझे डोळे सकाळ उघडे ठेवून मला दिसत नव्हतं. एखाद्या मस्तवाल हत्तीसारखा मी इतका बेभान झालो होतो की मला एखादा सामान्य माणूसही दिसला. कळतंय ना तुम्हाला, ही अजाणतेपणी झालेली चूक नाहीये. म्हणून एक लक्षात घ्या, सॉरी आणि थँक्स हे फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत. आपल्याला एखाद्याला देण्यासारखं काही नसतं. त्यावेळेला आपण त्याचे आभार मानून आपल्या खांद्यावरचं ओझं कमी करतो, किंवा आपण माफी मागून त्यातून मुक्त होतो. मी त्यातला नाही. कळालं?